आगामी विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचं नाव चर्चेत आहे। त्यातच अमोल मिटकरी यांनी देखील या जागेसाठी जय पवार यांचा विचार व्हावा अशी मागणी केली होती। या संदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना विचारण्यात आला असता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। पाहूयात। बघा, तुम्ही तक्रार करा, तक्रार करून सुद्धा काय होणार नाही। अजितदादांच्या पक्षातले सुद्धा बरेच आमदार भाजपच्या संपर्कात आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले सुद्धा बरेच आमदार हे भाजपच्या संपर्कात आहे असं आम्ही खूप आधी बोललो होतो। आता शिरसाट साहेबांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं की हो, अजितदादांच्या पक्षातले बरेच आमदार हे आमच्या पण संपर्कात आहे आणि बीजेपीच्या पण संपर्कात आहे। म्हणजे कुठं ना कुठंतरी आमदारांना तिथं फोडलं जाईल अशी भूमिका त्या ठिकाणी। मला फक्त मुश्रीफ साहेबांनी एवढंच सांगायचंय, तक्रार या बाबतीत कशाला करता? जरा तक्रार करायची असेल तर अजितदादांच्या बाबतीत जो तपास संत गतीने चालू आहे त्या बाबतीत जरा तक्रार करा। तुमच्याच पक्षाला सांगितलं होतं ना की अजितदादांचे जे काय तपास आहे हा सीबीआयकडे द्यावा, त्यासाठी तुम्हाला सत्तेत असून सुद्धा स्मरणपत्र द्यावं लागलं। त्यामुळे तुमच्या वजनाचा, तुमच्या ताकदीचा वापर आणि तक्रार जर तुम्हाला खऱ्या अर्थाने करायची असेल तर दादांचा तपास जो स्लो चाललाय आणि जे सीबीआयकडे अजूनपर्यंत तपास दिला नाही त्या बाबतीत जर हिंमत असेल तर तुम्ही तक्रार करावी, एवढी मात्र त्या ठिकाणी त्यांना विनंती करतो। उतरतील अशी शक्यता आहे, त्यांचे जे समर्थक आहेत कोण? जय पवार आगामी या विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरतील, पोस्टर बिस्टर्स व्हायरल होतात। बघा, आता त्याच्या मनामध्ये आहे नाही आहे, त्यांच्या पक्षामध्ये आहे नाही आहे, पण कसं असतं की एखादा व्यक्ती जेव्हा राजकारणात नवीन नवीन येतो तेव्हा काही आसपास काही कार्यकर्ते जुडले जातात आणि काही कार्यकर्ते टीव्हीवर येण्यासाठी व त्या नेत्याच्या जवळ जाण्यासाठी व चांगलं एक म्हणतात ना गोडी गोडी, जसं हे मेलडी आहे तसं गोड गोड एक कुठेतरी संबंध त्या ठिकाणी व्हावेत। सत्तेत कामं बरीच होतात म्हणून काही लोक पोस्टर तिथं करत असतात, पण शेवटी पक्ष काय निर्णय घेतो त्याच्यावर त्या ठिकाणी असतं। पण विषय एवढाच असतो, कुठलाही पक्ष लांबचा जर विचार करत असेल तर त्यांचे निष्ठावंत, दादांबरोबर राहिलेले जे निष्ठावंत लोक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना कदाचित प्राधान्य देणं हे जास्त महत्वाचं असतं। पण शेवटी निर्णय हा पक्षाचा असतो। निष्ठावंतांना त्या ठिकाणी संधी दिली जाईल का मग नवीन एखाद्या पदाधिकारीला जो परिवारातला दिली तर चांगलंच आहे, आम्ही स्वागतच करू। पण शेवटी निष्ठावंत का परिवारातला एक व्यक्ती, निर्णय हा त्या पक्षाला त्या ठिकाणी